अगदी लहान मुलापासून ते वयोवृद्ध माणसापर्यंत क्रिकेट म्हणजे पार जीव की प्राण. जेवायचे सुद्धा सूद राहत नाही. टीव्हीवर मॅच बघताना तर असं बघत असता की स्वतःच वर्ल्ड कप जिंकून आलाय. काय एवढा अप्रूप त्या इंग्रजांच्या खेळाचं. कसं आहे, टी व्हीवरती जेव्हा इंडियन प्लेयर्स मॅच जिंकवतात ना, तेव्हा आम्हीच जिंकल्यासारखं वाटतं. जेव्हा आम्ही लहान होतो तेव्हा तर बॅट तर नसायचीच. नारळाच्या फांदीच्या तुकड्याने खेळायचो. सगळे मला लिंबू टिंबू समजायचे. दुसऱ्या प्लेयरला पाणी आणून देणे, गटारात पडलेला बॉल काढणे, दिवसभर उन्हात फिल्डिंग करणे यातच धन्यता असायची. पण एकदा प्लेयर कमी असल्याने खेळायची संधी मिळाली. अगदी ओपनिंगलाच खेळलो पण चांगला. तेव्हा असं वाटलं की एके दिवशी इंडिया टीमसाठी खेळू, पण ते काय जमलं नाही. पण जेव्हा संजू सॅमसनला ओपनिंगची संधी मिळते आणि तो त्या संधीचं सोनं करतो ना, तेव्हा स्वतःलाच जिंकल्यासारखं वाटतं. साताऱ्यातील आपल्या जांबुद्रुक गावामध्ये असणारे दीपक भोसले, नितीन जाधव, प्रसाद जाधव हे क्रिकेटचे अनमोल हिरे. हे जेव्हा मातीच्या ग्राउंडवर धडपडून कॅच घेतात ना, तेव्हा T20 मॅचमध्ये धडपडत कॅच घेणारा, संघाला विजयाच्या दिशेने घेऊन जाणारा अक्षर पटेलच आठवतो. जसप्रीत बुमराला परफेक्ट यॉर्कर टाकताना बघितलं की शंकर भीमराव निकम, सुनील बाजीराव निकम यांची आठवण मनाला येते. इंडिया टीम T20 मध्ये विश्वविजेती झाली. या प्लेयर्सला बघितलं की कुठेतरी आम्हाला आमचेच मित्र दिसतात. परिस्थितीमुळे जे मात्र काही कारणास्तव टीव्हीवर खेळताना दिसले नाहीत. हा खेळ कोणाचाही असो, नंबर 1 मात्र इंडिया. आणि आपण आज या ठिकाणी खेळत असताना अत्यंत एकमेकांच्या ह्याच्यामध्ये मिळून मिसळून खेळलात. आणि असाच खेळ, अशीच संघटना आपल्या गावची पुढे तरुण पिढीची एक चांगली उभी राहावी. एक नंबर रोहितची बॅटिंग, मंगेशने बेस्ट बॉलर, अभिषेकने बेस्ट कीपिंग, सोनात मस्त बिल्डिंग आणि आपला हा संघ जो आहे जय दुर्गा माता क्रिकेट क्लब हा प्रथम क्रमांकाचं बक्षीस मिळवून विजयी झाला आहे. त्याबद्दल जोरदार टाळ्या वाजून जांब प्रीमियर लीगचं नियोजन करणारा आपला प्रसाद जाधव याचं प्रथमतः मी हार्दिक अभिनंदन करतो. कारण एखाद्या कुठल्याही लीगचं नियोजन करायचं तितकं सोपं नसतंय. आणि ह्या सगळ्या गोष्टीला त्याला नियोजन करत असताना दिलेली साथ जांबातील सगळेच खेळाडू, आपल्या गावचे सगळ्या खेळाडूंनी जी सहकार्य केलं त्या खेळाडूंचं अगदी मनापासून अभिनंदन करतो. आणि मला हे यंदाचं आपल्या लीगचं नियोजन बघितल्यानंतर पुन्हा पुढचं नियोजन किती लवकर करताय ह्याची उत्सुकता लागलेली आहे. आणि ती नियोजन ज्या वेळेला तुम्ही कराल त्या टायमिंगला एक 5,000चं बक्षीस मी जाहीर करतो माझ्यातर्फे. चांगलं म्हणा, दुर्गा माता की जय.